मित्रांनो, आज इथे एक विशेष असं कृषी प्रदर्शन भरलेलं आहे आणि तुमचा अमेरिकन मित्र या कृषी प्रदर्शनासाठी आलेला आहे. तर या दृश्यामध्ये ही जी महिला दिसते, ही महिला ब्लोअरनी किंवा व्हॅक्यूमनी तिची जी मेंढी आहे ती साफ करण्याचा प्रयत्न करते. एखादा देश इतका कृषीप्रधान असतो की त्याच्या प्राण्यांचीही काळजी इतक्या व्यवस्थित आणि क्लीनरित्या घेतली जाते. हे या इथलं वैशिष्ट्य आहे. ज्यावेळी मी अशा प्रकारच्या कृषी प्रदर्शनामध्ये किंवा रस्त्यावरून जर फिरतानासुद्धा इथले जे लोक आहेत ते आपल्या प्राणीमात्रांची खूप काळजी घेताना दिसतात. त्यामुळंच की काय, इथले प्राणीमात्र हायेस्ट दूध देतात, हायेस्ट मांस देतात, त्याचप्रमाणे ते हेल्दी असतात. तर हा जो काही सक्सेस रेट या देशानं तयार केलेला आहे त्याच्यामागची कारणं जी आहेत ही सगळी कारणं आहेत. तर ह्या शेळ्या मेंढ्या या कृषी प्रदर्शनामध्ये थोड्याच वेळात यांचे नंबर काढले जाणार आहेत. तर त्यासाठी परीक्षकांना दाखवण्यासाठी ही क्लीन करून एखाद्या खेळाडूसारखी त्याला सजवून धजवून त्या आखाड्यामध्ये हे प्राणीमित्र तिथं घेऊन जात आहेत आणि त्याचप्रमाणे ते प्राणी घाबरणार नाहीत याची पूर्ण काळजी हे लोक घेत आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही बघत असाल, एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की खाली शेळीला किंवा मेंढीला बसण्यासाठी विशिष्ट असा गवताचा थर या लोकांनी तिथं तयार केलेला आहे. तिची जी विष्ठा आहे ती इमिडिएटली हे लोक गोळा करून कचऱ्याच्या डस्टबिनमध्ये लगेच टाकत आहेत. त्याचप्रमाणे त्यांची जी लोकर आहे ती वेगवेगळ्या मशीननी ही सेग्रिगेट केली जाते. विशेष बाब म्हणजे या प्रदर्शनामध्ये या ज्या शेळ्या ज्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी फॅनचीही उत्तम अशी सेवा इथं देण्यात आलेली आहे. या ज्या रूम्स आहेत या AC रूम आहेत आणि आज सकाळपासून इकडं हवा अगदी जोरात आहे. तर तुम्हाला काही हे जे प्राणी आहेत अगदी कोट परिधान करून बसलेले आहेत की काय असं वाटतं. ज्यावेळी मी इथल्या शेतकऱ्यांना भेटलो आणि त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की आमच्या शेळ्या वॉर्म म्हणजे उबदार त्यांना राहाव्यात त्यासाठी अशा प्रकारचे स्वेटर आम्ही त्यांना घातलेले आहेत. आणि इथं बघू शकताय की ही जी महिला आहे त्या शेळीचं तोंड तिचा जबडा त्या ह्याच्यामध्ये अडकवत आहे जेणेकरून शेळीला हलता येणार नाही. आणि खाली बसून शेळीचा मालक त्या शेळीचे जे पाय आहेत त्याला जी लागलेली घाण आहे ती स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतोय. तर अशा प्रकारे स्वच्छता एखाद्या प्राण्याची इतक्या प्रमाणात ठेवली जाते हे माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच बघितलं. कारण बाकी ज्या ठिकाणी मी अशा प्रकारचे जनावरं बघितली किंवा अशा प्रकारच्या शेळ्या मेंढ्या बघितल्या तिथं प्रचंड प्रकारची घाण आणि दुर्गंधी मी बघितली. परंतु इथं त्यांचं जे पाणी ठेवलेलं आहे, त्यांचा जो आहार ठेवलेला आहे, या सगळ्या गोष्टी एखाद्या माणसाची जशी व्यवस्था करावी तर तशाच प्रकारची व्यवस्था इथं केलेली आहे. काही इथले जे प्राणीमित्र आहेत किंवा ज्यांनी प्राणी पाळलेले आहेत तर असे लोक त्या शेळ्या मेंढ्याबरोबर तिथं गवतात बसलेलेही मी बघितले. या फॉरेनर महिला तुम्ही बघताय की किती कुतूहलापोटी त्या प्राण्यांना कुरवाळत आहेत. तर अशाच प्रकारे इथल्या प्रत्येक मांजराची, कुत्र्याची किंवा अशा प्रकारे मुक्या जीवांची इथं देखभाल केली जाते. आणि अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पूर्ण वेळ देऊन इथले जे शेतकरी आहेत तर अशा प्रकारच्या प्राणीमात्रावरती प्रेम करतात किंवा त्यांना जपतात. त्याचमुळं ते हायेस्ट मांस प्रोड्यूस करतात, हायेस्ट दूध देतात. तर हा जो सगळा सक्सेस आहे तर ह्या प्राण्यांच्या इतर घटकावरती अवलंबून आहे. हेच हे व्हिडिओ दाखवण्यामागचं उद्देश आहे. तर हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांच्यापर्यंत जरूर पोचवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, यातील कोणत्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा बघितल्या हे कमेंटच्या माध्यमातून मला नक्की कळवा. मी आपला मित्र अमेरिकेतून आपल्या कमेंटची वाट आतुरतेनं बघत आहे. तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनसह.